शहर में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 134वीं जयंती हर्षोल्लास के साथ मनाई गई। शहर के विभिन्न वार्डों से रैली निकालकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा समक्ष अभिवादन किया गया। शहर में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी 134वीं जयंती हर्षोल्लास के साथ मनाई गई। सुबह से ही शहर में अनेक वार्डों में जगह जगह बुद्ध मंडल, बुद्ध विहार की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती मनाई गई और शाम के समय शहर के कोने कोने से रैली निकालकर मुख्य मार्ग पर स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा समक्ष अभिवादन किया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर शताब्दी जयंती महोत्सव समिति ने आम्बेडकर की जयंती का आयोजन किया। इस अवसर पर पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर, विधायक सुधीर मुनगंटीवार, सांसद प्रतिभा धानोरकर, युवा नेता राहुल पुगलिया, पूर्व विधायक सुभाष थोटे तथा प्रशासन की ओर से जिलाधिकारी विनय गौड़ा, जिला पुलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उप विभागीय पुलिस अधिकारी सुधाकर यादव, शहर पुलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, तहसीलदार विजय पवार, आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त चंदन पाटिल ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पमाला अर्पित कर अभिवादन किया। रत्न बैरिस्टर डॉक्टर आंबेडकर जी यांचा आज जयंती पर्व आहे। आम्हा सर्व भारतीयांना आजच्या दिनाची प्रतीक्षा असते, कारण ज्या महामानवांनी आम्हा सर्व जनतेला समानतेचा मंत्र दिला, या देशातील विषमता संपली पाहिजे आणि सर्व नागरिकांना समान अधिकार देऊन त्यांनी संविधानही आम्हाला दिलेला आहे। पण आजचा दिवस जो असतो तो समानतेकरता असतो। विषमता संपावी हा उद्देश घेऊन बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आयुष्य जगले आणि व्यक्ती स्वातंत्र्य आणि भारताचं स्वातंत्र्य या दोन्ही तत्व घेऊन त्यांनी जीवन जगल्यानंतर आम्ही आज जो दिवस पाहतो, लोकशाहीचा मोठा दिवस 26 जानेवारी, त्यांच्या संविधानामुळे, त्यांनी दिलेल्या संविधानामुळे आम्ही तो दिवस पाहतो। मी आणि माझ्यासारखे अनेक असे बहुजन समाजातील वर्गातील मंडळी आज राजकीय मंचावरही, शिक्षण क्षेत्रामध्येही, नोकरी क्षेत्रामध्येही, व्यवसायामध्येही समानतेचा मंत्र दिल्यामुळे आम्ही आता प्रगती पथावर आहोत। म्हणून या अशा महान मानवाच्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना आज जयंती पर्वावर मी त्यांच्या अनुयायांना आणि पूर्ण देशवासियांना शुभेच्छा देतो आणि त्यांना अभिवादन करतो। धन्यवाद। आज विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींची जयंती आहे। त्यांना मी मनापासून माझ्या वतीने, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या वतीने व चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने अभिवादन करतो, साष्टांग दंडवत घालतो। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्यासाठी विचाराची ऊर्जा आहे, जे संविधान या देशाला समर्पित करून या देशामध्ये सामान्य व्यक्तीला, शोषित वंचित व्यक्तीला जीवन जगण्याचं एक आयुध दिलं, जीवन जगण्यामध्ये त्याला कायद्याचं संरक्षण दिलं। त्या घटनेच्या शिल्पकारांना अभिवादन करत आम्हाला भविष्यात भारत हा संविधानावर चालणारा भारत, हा भारत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समता ममता बंधुत्व या विचारावर चालणारा भारत, हे करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे। मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने साष्टांग दंडवत, अभिवादन, नमन, वंदन करून त्यांच्या विचाराचं स्मरण करतो। आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी आम्ही सगळे शहर काँग्रेस आणि ग्रामीण काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकारी मिळून या ठिकाणी साजरी करत आहोत। आपल्याला माहित आहे की परमपूज्य बाबासाहेबांनी अनमोल अशी भेट सगळ्या देशाला दिली आणि ते म्हणजे देशाचं संविधान। आज संविधानामुळे आपण समता बंधुता या सगळ्या मूल्याचं जतन या ठिकाणी करत आहोत। आज संविधान जर का नसतं तर आपल्याला समानतेचा अधिकार या ठिकाणी मिळाला नसता। आणि आज आपल्याला माहित आहे की बाबासाहेब शरीराने जरी आपल्या हयात नसले तरी बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांची प्रेरणा कायम आपल्याला काम करत असताना एक नवी स्फूर्ती या ठिकाणी देत असते। मी फक्त आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी बाबासाहेबांच्या फक्त 4 लाईनी सांगू इच्छितो की बाबासाहेब म्हणत होते की लोक मला घाबरतात, ते मी खूप हुशार आहे, शिकलेला आहे, किंवा मी अशा समाजाचं प्रतिनिधित्व करतो की ज्या समाजाचं संघटन फार मोठ्या प्रमाणात आहे, याच्यासाठी नाही तर मी शीलवान आहे, चरित्रवान आहे, मी विकला जाऊ शकत नाही आणि मी दिलेली
मूल्ये, मी दिलेली तत्व हे कधीही कोणी विकत घेऊ शकत नाही। याच्यासाठीच लोक मला घाबरतात। अशा महामानवाला मी मनापासून या ठिकाणी आज कोटी कोटी शुभेच्छा जयंतीच्या निमित्ताने देते। धन्यवाद। नमस्कार। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने सर्वांनी आपला संविधानाच्या मौल्य, त्याच्यामध्ये असलेला सर्वांच्या बाबतीत अधिकार आणि त्याच्यासोबत प्रत्येकांना असणाऱ्या जबाबदारी हे जाणून घेऊन प्रत्येकांनी आपला देशाच्या प्रगतीसाठी आणि देशामध्ये असणारा प्रत्येकांच्या विकासासाठी काम करणे गरजेचे आहे। सर्वांना नमस्कार। आज डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पूर्ण चंद्रपूर जनता को हार्दिक शुभेच्छा दे रहा हूँ आणि हार्दिक शुभेच्छा पण बोलत आहे। आणि सर्वांना एवढा छान प्रोग्राम राबवलेला आहे आणि आज संध्याकाळी जे मिरवणूक निघताय सर्वांसाठी विनंती आहे, पोलिसला सहकार्य करावे आणि जे नियमाचे पालन करावे आणि जे कालमर्यादा आहे जो 12 वाजेपर्यंत पूर्ण मिरवणूक संपून अंमलात सहकार्य करावे एवढं विनंती करतो आणि सर्वांना पुन्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद।